रायबाग तालुक्यातील कुडची गावातील 88 वर्षाचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर नारायण एच साबळे यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले। कुडची गावातील मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉक्टर नारायण साबळे यांना भावपूर्वक श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। बालरोग तज्ञ डॉक्टर BT मुन्योळी आपल्या प्रतिक्रिया मांडताना म्हणाले की डॉक्टर साबळे स्वभावाने खूप सभ्य होते व ते आमचे गुरु होते। त्याचबरोबर डॉक्टर विद्याधर देशपांडे व डॉक्टर बाबाजान चमनशेख यांनीही आपली मते मांडली आहेत। My senior colleague Dr. Narayan Sabde sir, him since 1984, that means almost 3.5 decades to their colleagues. His life is really a lesson for the medical professionals. Though so many things to be told, but hardly two things in his life I would like to put forth in this forum. One thing, we should follow his sincerity and the time maintaining. He has maintained a very strict time in the clinics. He sincerely and systematic lifestyle he maintained. And secondly, as far as our medical colleagues are concerned, always he used to press for the documented medical practice. That means always you have to keep the case papers, you write the history of the patients, whatever the treatment you have given, always you note that in your patients. These things to be followed by us. With these two words, I pay heartfelt condolences on the behalf of our Kuchi Medical Association and citizens of the Kuchi. I pay the tributes to him. ये जो है मेडिकल फील्ड में इनका स्थान सर्वश्रेष्ठ लिया जाता है। हम आज जितने भी यंगस्टर हैं, इन्हीं के मार्गदर्शन पे चलते हुए और इनके बताए मार्ग पे चल के आज एक काबिल डॉक्टर हुए हैं। खुद मेरे पर्सनल भी वो गुरु हैं। जब हम लोग मेडिकल कॉलेज में पढ़ते थे तब हमेशा उनका कहना था कि अपना छुट्टियों में वक्त इधर उधर ज़ाया मत करो, जितना होता है किसी हॉस्पिटल में जाके मानवता की सेवा के लिए और अपने नॉलेज को बढ़ाए। और हम लोग इनके पास छुट्टियों में आते थे और सबसे पहले इनका जो किरदार था, जैसे भारत के प्रधानमंत्री थे लाल बहादुर शास्त्री, शांत स्वभाव के थे, कभी किसी से जोर से बात नहीं किए और कोई भी गरीब है अमीर है सबको एक ही दिशा में देखा। और इनकी सर्विस इमॉर्टल है जो कभी भुला नहीं सकते। अपनी उम्र के आखिरी वक्त तक लगभग 70-75 साल तक होने तक प्रैक्टिस करते रहे। पैसे का कोई लोभ नहीं था, बस एक अच्छा इंसान थे। मानवता की दृष्टि में इंसानियत के नाम पे इस कुर्ची गांव को इनके बाप दादा ने भी सेवा किया। इनकी आने वाली नस्ल भी, अभी इनके लड़के भी सेवा दे रहे हैं। जब कुर्ची में कोई डॉक्टर नहीं था तब इनके पिताजी साइकिल पर ऐनापुर से आके गांव के लोगों की सेवा करते थे। खाने को कुछ नहीं मिलता तो सिर्फ चिरमुरे लेके आते थे। उसी चिरमुरे से अपना गुजारा करके लोग जहाँ पर भी मिले, क्योंकि ये सबसे बड़ा धर्म है किसी की सेवा करना। इस्लाम धर्म में कोई बीमार पड़ता है तो उसे जाके कैसा है पूछना बहुत बड़ा स्वभाव है। ये लोगों ने उनका ट्रीटमेंट किया है, उनका इलाज किया है, बगैर लोभ के, बगैर पैसे के, बगैर मतलब के। यही बात यीशु क्रिस्ट ने भी की है कि मेडिकल को और एजुकेशन को सबसे बड़ा स्थान दिया है। जितने भी बड़े बड़े परमात्मा, जितने भी बड़े बड़े धार्मिक गुरु होके गए, उनका सबका एक ही मार्गदर्शन था कि मेडिकल फील्ड में सर्विस दो। और इनका पूरा खानदान उस मार्गदर्शन पे सही उतरा है। इनके पिताजी ने भी किया और डॉक्टर साबड़े सर ने भी किया, उनके लड़के भी कर रहे हैं। कुर्ची गाँव की तरफ से हम इनके आभारी हैं। और हम सब जितने भी प्रैक्टिशनर हैं, ये हमारे गुरु हैं। आज हमारे गुरु होने के बाद हमें एक अफसोस है, वी आर रियली मिसिंग हिम। और एक बहुत अच्छे मार्गदर्शक थे और हमेशा हमारे दिलों में रहेंगे। और गांव के लिए जो सेवा की है, तमाम कुर्ची गाँवों की तरफ से मैं इनका धन्यवाद करता हूँ और प्रार्थना करता हूँ भगवान इनकी आत्मा को शांति दे। और हम सब कोशिश करेंगे कि इनके बताए मार्गदर्शन पे चलते रहे। शिक्षकराಗಿ ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು ಅವರು ನಮಗೆ ಪ್ರಚೋದನೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ, ಯೋಗ್ಯ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಹಾಗೆ ನಮಗೆ ದಾರಿ ಕೊಟ್ಟವರು. ಆಮೇಲೆ
ಅವರು ಈ ವೈದ್ಯ ವೃತ್ತಿಯನ್ನು ಒಂದು ಕಲೆಯನ್ನಾಗಿ ಮತ್ತು ಅದನ್ನು ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸುವುದು ಹೇಗೆ ಎಂಬುದನ್ನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. ಸಂಗೀತದ ಕಲಾಭಿಮಾನಿಗಳು ಅಷ್ಟೇ, ವೈದ್ಯ ವೃತ್ತಿಯ ಕಲಾಭಿಮಾನಿಗಳು ಅಷ್ಟೇ. ಅದರಿಂದ ಎಷ್ಟೋ ಸಂಗತಿಗಳನ್ನು ನಾವು ಅರಿತಿದ್ದೇವೆ, ಕಲ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ, ಅದನ್ನು ಅಳವಡಿಸಿಕೊಡ್ತೀವಿ. ಯಾವುದೇ ಕ್ಲಿಷ್ಟ ಪ್ರಸಂಗ ಬಂದರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಕಡೆಗೂ ಹೋಗೊಟ್ಟು ಬಂದು ಅಲ್ಲಿ ನಿಂತು ಆ ಕ್ಲಿಷ್ಟ ಪ್ರಸಂಗವನ್ನು ಹೇಗೆ ನಾವು ಬಗೆಹರಿಸಬೇಕು, ಅದರಿಂದ ಮುಂದೆ ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು ಎಲ್ಲವನ್ನೂ ಅವರು ದಾರಿ ಮಾಡಿ ಕೊಡುತ್ತೇವೆ. ಇದರ ಹೊರತಾಗಿ ಭಾರತೀಯ ವೈದ್ಯ ವಿಜ್ಞಾನದ ಉಗಾರ ಶಾಖೆಯ ಅವರ ಫೌಂಡರ್ ಮೆಂಬರ್ ಅನ್ನು ಇದ್ದರು. ನಾವು ಜೂನಿಯರ್ ಆದರೂ ಸಹ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ನಮ್ಮ ಏನಾರೇ ಒಂದು ಬೈತಿಯಪ್ಪ ಇಚ್ಛೆ ಆಕಾಂಕ್ಷೆ ಇದೆ, ಯಾಕೆ ನೀವು ಮಾಡ್ತೀರಿ, ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ ಎಂಬುದನ್ನು ಕೇಳಿಕೊಂಡು ಅದಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಿಕೊಡುವಂಥದ್ದು ಅವರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಗುಣಮಾನ ಅವರಲ್ಲಿ ಇತ್ತು. ಯಾರು ಕಿರಿಯರು ಹಿರಿಯರೆಂಬ ಯಾವ ಭೇದವನ್ನು ಇರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ನಂತರ ಅವರು ಮಾಡಿದಂಥ ಅಗಾಧ ಎರಡು ಕೆಲಸಗಳಂತಂದ್ರೆ ನಾವು ಎಷ್ಟೋ ಕೆಲಸಗಳು ಅದರೊಳಗೊಂದು ನಮ್ಮ ಇಬ್ಬರು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸರ್ಕಮ್ಸಿಷನ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಇಷ್ಟ ಬಂದಿತ್ತು. ಆವಾಗ ಇವರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದಾಗ ಅದಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು 134 ಪೇಷಂಟಲ್ಲಿ ಆದ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಅಹಿತಕರ ಘಟನೆ ಆಗಲಿದೆ. ಅದು ಒಂದು ನಮ್ಮ ದೇಶದ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಒಂದು ರೆಕಾರ್ಡ್ ಆಗಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಇದನ್ನು ಭಾರತೀಯ ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಘಕ್ಕೆ ಗೋಲ್ಡ್ ಮೆಡಲ್ ಅನ್ನು ಸಿಕ್ತು. ಇದನ್ನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಬೆನ್ನ ಚಪ್ಪರಿಸಿದ ಕಡೆ ನಾನು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡೀನಿ, ನಾನು ಎಂಬ ಅಹಂಭಾವನೆ ಅವರಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾಳಿನಟ್ಟರಲ್ಲಿ ತೋರಿದೆ. ಇಂಥ ಎಷ್ಟೋ ಗುಣಗಳು ಅವರಲ್ಲಿ ನಾವು ಕಲ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳನ್ನವರು ಅಕ್ಕ, ತಂಗಿ, ತಾಯಿ ಎಂಬುದನ್ನೇ ಬೋಧನೆ ಮಾಡ್ಕೊತ ಹೋದರು. ಅಂದ್ರೆ ಆ ರೀತಿಯಿಂದ ಅವರು ಜನರು ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ಮತ್ತು ಕೌಟುಂಬಿಕ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಎಷ್ಟೋ ಇದನ್ನು ಬಂದಿದೆ, ಅಲ್ಲಿ ಪರಿಹಾರವನ್ನು ತೋರಿ ಆ ಕೌಟುಂಬಗಳು ಯೋಗ್ಯ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಹಾಗೆ ಮಾಡುವಂತಹ ಪ್ರಚೋದನೆ ಶಕ್ತಿ ಅವರಲ್ಲಿ ಅಗಾಧ ಶಕ್ತಿ ದೇವರಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ವಿನಾಕಾರಣವಾಗಿ ವ್ಯರ್ಥವಾಗಿ ಯಾರಿಗೂ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಔಷಧ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ. ತಮ್ಮ ನಿರ್ದೇಶನದಲ್ಲಿ ಔಷಧವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಗುಣಮುಖವಾಗಿ ಮಾಡಿ ಇಂದಿಗೂ ಅಣ್ಣ ಮತ್ತು ದಾದಾ ಅಂತ ಜನರ ಬಯಸಿ ಎಂದೂ ಯಾರು ಡಾಕ್ಟರ್ ಅಂತ ಕರೀಲಿಲ್ಲ, ದಾದಾ ಮತ್ತು ಅಣ್ಣನಂತ ಕರೀ. ಇಂಥ ಭಾವನೆಗಳನ್ನು ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಅವರು ಮಾಡಿದ ಯೋಗ್ಯ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿಬೇಕು. ನಾವು ಮುಂದುವರಿದು ಅವರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ದೇವರು ಯಾವಾಗಲೂ ಶಾಂತಿಯನ್ನು ನೀಡಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕಾಗಿ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದ ತಲತಲಾಂತರದಿಂದ ಹಾಗೆ ಮುಂದುವರಿಯಲಿ ಅಂತ ನಾವು ದೇವರಲ್ಲಿ ಈಶ್ವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇವೆ. यावेळी डॉक्टर मुन्योळी, डॉक्टर देशपांडे, डॉक्टर मनगुत्ती, डॉक्टर चमन शेख, डॉक्टर कुरणे, डॉक्टर ताजीन सह अन्य उपस्थित होते.